नमस्कार मित्रांनो, शेतीमधून मोठा आणि टिकाऊ व्यवसाय उभा राहू शकतो का? सेंद्रिय खत तयार करून लाखोंची उलाढाल करता येते का? आणि असा व्यवसाय सुरू करण्यासाठी नेमकी किती गुंतवणूक, किती जागा आणि कोणतं नियोजन लागतं? आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई या अगदी छोट्याशा गावामध्ये. आणि आपण आज बघणार आहोत भुसारे ॲग्रोची यशोगाथा. भुसारे ॲग्रोचे संस्थापक शुभम संजय भुसारे यांनी BSc ॲग्रिकल्चर आणि MBA पूर्ण केल्यानंतर नोकरी करण्याऐवजी सेंद्रिय शेती आणि कृषी व्यवसायाची वाट निवडली. 2020 मध्ये सुरू झालेला हा व्यवसाय आज गांडूळ खत, वर्मी वॉश, निंबोळी पावडर आणि गांडूळ संवर्धनाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत या व्यवसायाची सुरुवात कशी झाली, सुरुवातीला किती गुंतवणूक लागली, कच्चा माल कुठून मिळतो, उत्पादन प्रक्रिया कशी होते, ग्राहक आणि मार्केटिंग कसं तयार केलं जातं, महिन्याची उलाढाल आणि नफ्याचं गणित काय आहे, आणि आज जर एखाद्या तरुणाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. जर तुम्हालाही शेती संबंधित व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नवीन बिझनेस आयडिया शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग भेटूया भुसारे ॲग्रोचे संस्थापक शुभम संजय भुसारे यांना आणि जाणून घेऊया त्यांच्या व्यवसायाचा संपूर्ण प्रवास. नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योग मार परिवारात तुमचं सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मी शुभम भुसारी. मी BSc ॲग्रीमध्ये शिक्षण घेतलंय आणि गेल्या 5 वर्षापासून मी गांडूळ खत आणि निंबोळी पावडर प्रोडक्शन प्रकल्प चालू केला आहे. भुसारी ॲग्रो नावाने हा मी ब्रँड चालवत आहे. सर, मला एक सांगा, आज तुमच्यासारखे जे युवा आहेत, जर त्यांचं एक स्वप्न असतं की बाबा आपण एखाद्या IT मध्ये जॉब केला पाहिजे किंवा एक बाहेरच्या राज्यामध्ये बँगलोर सारख्या ठिकाणी जॉब केला पाहिजे, पण तुम्ही हे पूर्ण ब्रांच न निवडता शेतीमध्ये गांडूळ खत प्रोजेक्ट टाकण्यामागचं नेमकं काय रिझन होतं? सर, मी लहानपणापासून मोठं शेतकऱ्याच्या घरात झालोय, शेतकरी कुटुंबात वाढलेलो आहे. तर शेतीबद्दल मला चांगलं जाणीव आहे सर. आज आपण बघतोय लोकांना कॅन्सर सारखे खूप आजार येत आहे. ते येत आहे तर ते केमिकल खत वापरल्यामुळं. आपण बघू जसं पंजाबमध्ये जे कॅन्सरचे पेशंट जास्त आहे, तर त्याचं कारण असं आहे का त्यांनी प्रोडक्शन वाढवण्यासाठी केमिकल खतांचा जास्त वापर केला. तर पंजाबवरून राजस्थानला कॅन्सर ट्रेन म्हणून ट्रेन जाते. त्याच्यात पंजाबचे सगळ्यात जास्त पेशंट आजार हे घेण्यासाठी जातो, उपचार घेण्यासाठी. तर त्याच्या मागचं कारण येतं का त्यांनी प्रोडक्शन जास्त होण्यासाठी, शेतीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर केला. तर मला हे कुठतरी रासायनिक खतं जास्त वापरल्यामुळे लोकांना आजार येतोय आज बघतोय आपण. तर हे कुठतरी थांबवायचं होतं, म्हणून मी हे सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी हे गांडूळ खत प्रकल्प चालू केलाय. आणि पहिल्यापासून शेतकरी कुटुंबात वाढलेलो आहे, त्याच्यामुळे शेतीसोबत ना आहे सर. मला एक सर सांगा, ज्यावेळेस तुम्ही गांडूळ खताचा प्रोजेक्ट चालू केला होता, ह्याची सुरुवात कशी केली होती? सर, मी माझं जर पहिल्यांदा मला जायचं होतं मेडिकल साईडला, गव्हर्नमेंट BMSला माझा नंबर लागला होता. पण वडिलांची इच्छा होती करायचं तर MBBS करायचं, नाहीतर BSc ॲग्री करायचं. MBBS करण्यासाठी मला नीटला 419 मार्क होते आणि त्यावेळेस 505ला MBBSला कट ऑफ जात होता. तर MBBSला ॲडमिशन झालं नाही. गव्हर्नमेंटला ॲडमिशन घेणार दुसऱ्या दिवशी, म्हणजे कट ऑफ लागला, नंबर लागला, ॲडमिशन घेणार. पण आदल्या दिवशी रात्री CETला 99% पडले. आणि घरच्यांचं मन जे बदललं तर ते बोलले करायचं तर BSc ॲग्री नाही तर MBBS. तर MBBSला होत नव्हतं म्हणून BSc ॲग्री या क्षेत्राकडे वळलो. तर जसं या BSc ॲग्री क्षेत्राकडे वळलो तर आता विचार आला आपण मेडिकल साईड सोडली, BSc ॲग्री या क्षेत्राकडे आलोय, तर आपण काहीतरी उद्योगात उतरलं पाहिजे. तर मग हा जो प्रोजेक्ट सुरू करताना मी सर एका बेडपासून सुरू केला होता. एका बेडपासून मी BSc ॲग्रीच्या फर्स्ट इयरला असताना सुरू केला 2021 मध्ये प्रोजेक्ट. तर आज आपण 100 टन क्षमतेचा प्रोजेक्ट बनवला आहे. आपण एका टायमाला 1 लाख पाऊचचं प्रोडक्शन घेतो आणि आपला हा माल आज ऑल ओव्हर महाराष्ट्र जातो. पुण्यामध्ये आपला 110+ नर्सरीमध्ये आपला 1 किलो पॅकिंगमध्ये माल चालतो. मुंबईमध्ये 18+ नर्सरीत, नगरमध्ये 17+ नर्सरीत माल चालतो. असा 1 किलो पॅकिंग आपण ऑल ओव्हर नर्सरीत आपण देतोय. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रात 40 किलो आणि 25 किलो पॅकिंग देतोय. गांडूळ खत त्याचबरोबर आपण महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात सर्वात प्युअर नीम पावडरचं काम करतो. म्हणजे इतर कंपन्याचं जर तुम्ही 5 किलो नीम पावडर वापरत असाल तर भुसारी ॲग्रोचं फक्त 1 किलो नीम पावडर त्याच्यात डबल रिझल्ट देते. त्याचं कारण असं आहे आपण त्याच्यातलं ऑइल कंटेंट काढत नाही आणि दुसरं रॉ मटेरियल ॲड करत नाही. तर शेतकऱ्यांना एकरी जे 200 किलोचा जे डोस आहे सर, तर तिथं आपण फक्त भुसारी ॲग्रोचा 50 किलो ते 70 किलो जर टाकलं तर त्याच्यापेक्षा डबल काम करतं सर. आणि मला एक सांगा, ज्यावेळेस तुम्ही हा प्रोजेक्ट चालू केला होता, तर आज काय होतं मार्केटमध्ये ना, खूप सारे असे इन्क्वायरी येत राहतात आम्हाला की सर आम्हाला एखादा व्यवसाय करायचा आहे, व्यवसायासाठी आमच्यापाशी भांडवल नाही आहे.
आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक बेडपासून तुम्ही ह्या व्यवसायाची सुरुवात केली होती आणि आज खूप मोठी कंपनी तुमच्या शेतामध्ये तुम्ही उभा केलेली आहे. तर आपल्या प्रेक्षकांना हे सांगा की तुम्ही ह्याची ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस इनिशियल गुंतवणूक किती केली होती? सर मी एक बेडपासून सुरुवात केली. जर आपलं तरुण वर्गाचा जास्त गैरसमज आहे का धंदा करायचा आहे तर गुंतवणूक जास्त लागते, तर हे आपली एक गैरसमज आहे आणि ती गैरसमजच राहिली. तर मी हा जो व्यवसाय सुरू केला आहे हा फक्त 3,000 रुपयाच्या गुंतवणूकपासून सुरू केला होता. जे मला ॲडमिशन झालं माझं BSc ॲग्रीला, मी तिकडं रूमवर राहायचो, घरचे जे जेवणासाठी याच्यासाठी पैसे द्यायचे ते सेव्हिंग करून मी तो एक बेडपासून सुरुवात केला होता. 3,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंटनी हा धंदा चालू केला. तर सुरुवातीला मला मार्केटिंगला प्रॉब्लेम आला, तर मी हे जे खत आहे तर ते माझ्या शेतात वापरलं आणि शेतात पण मी एक्सपोर्ट क्वालिटीचं प्रोडक्शन घेतलं. माझ्या शेतात केळी, डाळिंब आणि टरबूजचं एक्सपोर्ट क्वालिटीचं प्रोडक्शन घेऊन माझ्या शेतातलं केळी इराण, इराक आणि दुबई या बाजारपेठेत मी पाठवली आहे. त्याचबरोबर डाळिंब हे बांगलादेश आणि दुबईच्या बाजारपेठेत पाठवलं आहे. तर कलिंगड सुद्धा आपण एक्सपोर्ट क्वालिटीचं प्रोडक्शन घेतलं आहे. तर हे जे प्रोडक्शन घेत होतो तर मग याचं शेतकऱ्यांना, आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना त्याचं हे गांडूळ खत हे वापरून काहीतरी याला त्याच्यातून फायदा भेटतोय, क्वालिटी चांगली निघते. त्या पद्धतीने मी मार्केटिंग केली. एक बेडचं 8 बेडचं 20 बेडपर्यंत भरपूर दिवस प्रोडक्शन चालून मी परिसरातील शेतकऱ्यांना माल पुरवत होतो. पण आता MBA करतोय तर MBA करताचं विजन काहीतरी मोठं. सिटीमध्ये गेलो तर सिटीमध्ये बघितलं का मार्केटमध्ये गांडूळ खत भेटतं, नीम पावडर भेटतंय, पण ती क्वालिटी भेटत नाही. तर यासाठी मी 1 किलोमध्ये भुसारी ॲग्रोची 1 किलो पॅकिंग चालू केली आणि गेल्या 3 महिन्यात मी 120+ नर्सरीत पुण्यामध्ये माल चालू केला आहे. सर मला एक सांगा, आता तुम्ही म्हटले की विदेशातही तुम्ही एक्सपोर्ट करताय आता तुमच्या शेतामधला माल. बरोबर. तर सर्वात प्रथम मला सांगा, ज्यावेळेस व्यवसाय स्टार्ट केला होता तर आजही खूप सारे लोक व्यवसाय स्टार्ट काही दिवसानंतर व्यवसाय बंद होण्याचे चान्सेस खूप वाढतात त्यांचे आणि झालेले आम्ही स्वतः पाहिलेले. बरोबर. तर मला सांगा, त्यांच्या मागे एकच कारण असतं की ते प्रोडक्ट खूप चांगला असतो पण ते मार्केटिंगमध्ये कुठेतरी मागं पडताय. बरोबर. तर मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस हा व्यवसाय चालू केला त्या व्यवसायाची मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय होती? आता व्यवसाय सुरू करताना बरंच मार्केटिंगचा प्रॉब्लेम येतोय. मेन जे प्रॉब्लेम येतोय ते कन्सिस्टन्सी. आज लोकांना आज बेड टाकलाय, उद्या प्रोडक्शन घेऊन परवा मार्केटमध्ये जावा ही अपेक्षा असते. पण गांडूळ खत हे असा व्यवसाय, याला कमीत कमी खत तयार व्हायला 60 दिवस लागतात. तर हा जो धंदा आहे पेशन्स आहे आणि याच धंद्याने मला पेशन्स कसे ठेवायचे, कशी कन्सिस्टन्सी ठेवायची हे शिकवलं आहे. तर मी हे जे खत आहे स्वतः सुरुवातीला मार्केटिंग करण्यासाठी माझ्या शेतात वापरलं. माझ्या शेतातला माल एक्सपोर्ट क्वालिटीचा माल काढला. त्याचबरोबर परिसरातील शेतकऱ्यांना मी सॅम्पल म्हणून प्रोडक्ट दिलं. तुम्ही वापरून बघा, त्यांची क्वालिटी वाढली, मुळीची सुधारणा चांगली झाली, प्रोडक्शन चांगलं निघलं. त्यानंतर हळूहळू अशी माझी मार्केटिंग वर्ड ऑफ माउथनी जास्त झाली सर. आणि सर्वात महत्त्वाचं, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे 3,000 रुपयामध्ये हा व्यवसाय तुम्ही चालू केला होता, तुम्ही सेव्हिंग करून. बरोबर. तर आता 3,000च्या गुंतवणुकीमध्ये सुरू झालेला जो व्यवसाय होता, तर त्या व्यवसायाचा आता आपल्या प्रेक्षकांना एखादा आकडा सांगू शकता टर्नओव्हरचा? सर आता मी जे महिन्याला माल प्रोडक्शन करतोय तर 1,00,000 पाऊचचं प्रोडक्शन होतंय माझं याच्यात. तर होलसेल आता माझे 1 पाऊचचं MRP आहे सर 120 रुपये. तर 50% डिस्काउंटनी जरी म्हटलंय तर त्याचं त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकता सर तुम्ही. प्रेक्षकांनो बघा, तुम्ही आकडा खूप मोठा होतोय, कॅल्क्युलेशन करून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं मला एक सर सांगा, जर एखाद्याला व्यवसायाची सुरुवात करायची असली तर त्याने इनिशियल स्टेजला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे? सर गांडूळ खतात जर आलं तर पहिली गोष्ट म्हणजे त्याचा धंदा बघून करण्यात मजा नाही, तर एक पेशन्स असेल तर ह्या धंद्यात उतरण्यात योग्य स्टेप आहे. तर आज आपण बघतोय, मी पुणे मार्केटचा सर्वे केलाय, नर्सरीमध्ये मी माल देतोय. तर एका महिन्याला पुणे मार्केटला 1 किलो पाऊच कमीत कमी 10,00,000 पाऊचचं रिक्वायरमेंट आहे फक्त वर्मी कंपोस्ट. त्याचबरोबर इतर खतं पण वेगळे. फक्त वर्मी कंपोस्टचं मार्केट खूप मोठं आहे, पोटेन्शियल खूप आहे, पण आज आपण वळत नाही. तर सुरुवातीला जी काळजी घेतली पाहिजे तर ती कन्सिस्टन्सी घेतली पाहिजे. त्याचबरोबर जे प्रोडक्शन करतोय आज फक्त एका दिवसाचा विचार करून आणि जास्त पैसे कमावण्यामागे न पळता क्वालिटीवर फोकस देऊन त्याच्यात आपण ॲडिशनल काय ॲड करू शकतो, काय आपण एनरिच करून आपलं प्रोडक्ट बेनिफिट बनवू शकतो आणि ते शेतकऱ्यांना त्याचबरोबर किचन गार्डनिंगच्या लोकांना ते कामं येईल त्याच्यावर फोकस केला पाहिजे. सर मलाही सांगा, आता जे आपण खत बनवतोय ते खत बनवण्याची ओव्हरऑल प्रोसेस कशा प्रकारे चालते? आता आपण जे खत बनवतोय तर ते इथं आपण शेणखत, परिसरातील सगळं शेणखत गोळा करतो. शेणखत इथं आणून आपण खाली बेड तयार करतो. बेड तयार करून 8 दिवस आपण ते पाणी मारून बेडमध्ये शेणखतात जी वाफ असते, गरमपणा असतो, ते थंड करतो. त्यानंतर बेडमध्ये आपण गांडूळ म्हणजे अर्थवर्म आपण त्याच्यात रिलीज करतो.
तर ते रिलीज केल्यानंतर आपण वरून पाचरट आणि झाकून टाकतो. तर पाचरट आणि झाकल्यामुळे गांडूळ जे नॉक्टर्नल ॲनिमल आहे तर ते अंधारात जास्त काम करतं, तर त्याच्यामुळं खत आपलं लवकर आणि क्वालिटीचं होण्यास मदत होती. तर त्याला कंटिन्यू 25-30% मॉइश्चर मेंटेन ठेवून, आर्द्रता ठेवून आपण ते पाणी मारून मेंटेन करतो. 50 ते 55 दिवसात आपलं गांडूळ खत तयार होतं सर. तर आपण जे बेड टाकले त्याच्यानंतर 50 ते 55 दिवसात आपलं खत तयार होतं. तर खत तयार झाल्यानंतर आपली पुढली प्रोसेस असते ती चाळण्याची. खत प्रॉपर आपण चाळून घेतो. चाळून झाल्यानंतर आपण खत एनरिच करण्यासाठी ट्रायकोडर्मा ॲझोस्पिरिलम सारखे बॅक्टेरिया ॲड करतो. तर बॅक्टेरियामुळे जसं ट्रायकोडर्मा ॲझोस्पिरिलम आहे, तर ट्रायकोडर्मामुळे फंगस अटॅक होत नाही. मर रोग जी पिकांमध्ये मर रोग होती त्याचं पण आम्हाला म्हणजे कंट्रोलमध्ये येण्याचं शेतकऱ्यांकडून आम्हाला फीडबॅक भेटले का तुमचं गांडूळ खत वापरलंय आणि त्याच्यात ट्रायकोडर्मा आपण ॲझोस्पिरिलम टाकतोय तर त्याच्यामुळे जी मर रोग होत होती ती कमी प्रमाणात झाली. तर ॲझोस्पिरिलममुळे नायट्रोजन फिक्सेशन होऊन न्यूट्रिएंट अपटेक करायचं काम करतंय. तर ते आपण एनरिच करायचं काम करतो. चाळल्यानंतर आपण हे एनरिच करण्यासाठी बॅक्टेरिया ॲड करतो. ते बॅक्टेरिया ॲड करून आपण 40 किलो, 1 किलो, 25 किलोमध्ये पॅकिंग करून आपण मार्केटमध्ये माल पोहोचवतो. आणि सर मी आल्यानंतर मी इथं खूप सारे मुलं बघितले होते कॉलेजचे. कॉलेजचे मुलं इथे काय करतायत? सर माझ्याकडं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर सोनई त्याचबरोबर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर विळदघाटचे दरवर्षी मुलं इंटर्नशिपसाठी असतात, प्रशिक्षणासाठी असतात. लास्ट इयरचे मुलं रावे झाल्यानंतर इंडस्ट्रियल अटॅचमेंटला माझ्याकडे येतात. तर मी त्यांना प्रोडक्शन कसं करायचं, प्रोडक्शन करताना काय काय प्रॉब्लेम येतात, त्याचबरोबर मार्केटिंग कशी केली पाहिजे, ब्रँडिंग कसं केलं पाहिजे, मार्केटमध्ये काय काय प्रॉब्लेम आहे हे 1 महिन्याचं प्रशिक्षण देतो. त्याचबरोबर त्यांना इंटर्नशिप सर्टिफिकेट पण देतो आपण. फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण हे करतो का जेणेकरून का युवा पिढींना सेंद्रिय शेतीबद्दल दर्शक जाणीव व्हावी आणि त्याचबरोबर त्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं, कारण ती काळाची गरज आहे सर. येस, 100% सर. आणि मला एक सांगा, आता आपण आपलं जे गांडूळ खत बनवतोय त्याच्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल असतंय, आपण जी मळी वापरताय किंवा शेणखत वापरताय, तर हे कसं अवेलेबल करताय? सर आता आपल्या परिसरात जर बघतोय तर दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. तर परिसरातील सर्व गोठ्यांकडून शेतकऱ्यांकडून आपण शेणखत परचेस करायचं काम करतो सर आपण. अच्छा. हां. तर शेणखत परिसरातून आपण अवेलेबल करून शेतीतील पालापाचोळा यावर आपण काम करून आपण त्याच्यावर काम करतो सर. आपल्या कंपनीमध्ये आपण कोणकोणत्या प्रकारची खतं बनवतोय? सर आपल्या कंपनीमध्ये आपण आता सध्या गांडूळ खत आणि निंबोळी पावडर बनवतो. त्याचबरोबर आपण गांडूळ कल्चर कोणाला व्यवसाय चालू करायचा असेल किंवा घरच्या शेतीसाठी तर गांडूळ कल्चर पण आपण उपलब्ध करतो. त्याचबरोबर आपण वर्मी वॉश, गांडूळ पाणी ज्याच्यात मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी असतात आणि जे शेतीसाठी उपयुक्त असतं टॉनिक म्हणून आपण वापरले जातो ते वर्मी वॉश पण आपण उपलब्ध करतो. सर आपण बनवलेले जे खतं आहेत आता, तर आपण हे कुठं कुठं सप्लाय करतोय? सर आता आपण हे सोनईत खत जे तयार करतोय तर हे अहिल्यानगरमध्ये जिल्ह्यात तर देतोच, त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात पण आपण खत अवेलेबल करतोय, पुरवतोय. आणि बाहेरच्या राज्यातील जरी ऑर्डर येत असेल, माझ्याकडे बाहेरच्या राज्यातून ऑर्डर येतात तर तिथं पण आपण माल पोहोच करण्याचं काम करतोय सर. आणि मला एक सर सांगा, आज जर शेतकऱ्यांचं जर मीत बघितलं ना, तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना आजही गांडूळ खताविषयी ते अवेअर नाही आहेत. त्यांच्या अशा डोक्यामध्ये एक कॉन्सेप्ट बसलेले, एक फीट बसलेलं आहे की बाबा आपण रासायनिक खतं जर यूज केले तरच आपल्या शेतीचं उत्पन्न वाढू शकतंय. हे कितपत योग्य आहे? सर आज आपण बघतोय जे मी पूर्वीच बोललो की आज आजार वाढत चालले, शेती नापीक होत चालली, प्रोडक्शन दिवसांदिवस कमी होत चाललंय, शेतीत तेवढा कस राहिला नाही. तर यासाठी काळासाठी सेंद्रिय खतांची, गांडूळ खताची खूप गरज आहे. गांडूळ खतामुळे जमीन भुसभुशीत राहून प्रोडक्शन वाढवते आणि त्याचसाठी आपण गांडूळ खत वापरलंच पाहिजे, जेणेकरून आज आपल्याला जे आजार उद्भवत आहे जसं कॅन्सर सारखे, लठ्ठेपणा, तर हे स्टॉप होण्याचं एक गांडूळ खत एकमेव एक सोल्युशन आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सर, मला हे सांगा की समजा 1 एकर शेती एखाद्याला शेतकऱ्याला असेल, जर त्यांना खताची निवड करायची आहे, एक ऑप्शन आहे रासायनिक खत आणि दुसरं आहे गांडूळ खत. तर मला सांगा, गांडूळ खत एका एकरमध्ये गांडूळ खताची किती रिक्वायरमेंट असते आणि त्याची प्राईस किती लागू शकते, आणि रासायनिक खत जर आपण यूज केले तर त्याची प्राईस काय, तर याच्यामध्ये प्राईस डिफरन्शिएशन किती होऊ शकते सरासरी? तरी गांडूळ खत जर एक एकरासाठी वापरायचं असेल तर हे मोस्टली जे चालतं तर ते पिकानुसार चालतं. तर आपण एक उदाहरण जर घेतलं, डाळिंब पिकासाठी प्रामुख्याने माझ्याकडून भरपूर शेतकरी गांडूळ खत घेतात. तर एका झाडासाठी आपण सरासरी जवळपास 3 किलो गांडूळ खत वापरायला लावतो. तर एकरी 1.5 ते 2 टन 1.5 टन पर्यंत आपण गांडूळ खत वापरायला लावायचो, ज्याची कॉस्टिंग 15,000 ते 16,000 रुपये होते. आणि आपण जर रासायनिक खतांचा जर वापर केला तर रासायनिक खता मध्ये आपल्याला कमीत कमी 20 ते 25,000 रुपये कॉस्टिंग जाते.
म्हणजे रासायनिक खताची कॉस्टिंग जास्त जाते. जास्त जाते. प्रेक्षकांनो लक्ष द्या, ज्या वेळेस आपण आपल्या शेतामध्ये एखाद्या खताचा वापर करतोय तर त्यावेळेस सर्वात महत्त्वाचं असतं की प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की आपल्या शेताचं उत्पन्न वाढलं पाहिजे. मग आपण काय करतो, उत्पन्न वाढण्यासाठी रासायनिक खताचा अतिरेक करतो आणि येणारी जी पिढी आहे, येणारी पिढीला आपण एक नुकसान करतो, कारण ते जमिनी नापीक होत चाललेले आहेत. आता महाराष्ट्राचा विचार केला ना आपण तर बहुतांश ठिकाणी ऊसाला, ज्यावेळेस आपण ऊसाला रासायनिक खताचा मारा करतो, आज त्या जमिनीची काय परिस्थिती झाली हे प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळं आपण अशा परिस्थिती येणाऱ्या पिढीला आपण धोका न देता, जर आपल्या येणारी पिढीला जर सुखी ठेवायचं असेल, येणारी पिढी जर हेल्दी ठेवायची असेल, तर आपण प्रत्येक शेतकऱ्याने काळजी घेतली पाहिजे की आपण आपल्या शेतामध्ये जे आपले फर्टिलायझर आहेत, गांडूळ खतासारखेच यूज केले पाहिजेत. आपण रासायनिक खताचा वापर शक्य तितका कमी केला पाहिजे, कारण ज्यावेळेस रासायनिक खत आपण यूज करतोय त्याची कॉस्टिंग जास्त चालली आहे. जर गांडूळ खत जर यूज केलं त्याची कॉस्टिंग कमी चालली आणि उत्पन्नही वाढत आहे. मग तुम्हाला गांडूळ खत यूज करायला काय हरकत नाहीये आणि प्रत्येकाने केलं पाहिजे. थोडासा चेंज आहे, फक्त आपला माइंडसेट चेंज करायचा आहे. उत्पन्न काय तुमचं घटणार नाहीये, तर उत्पन्न वाढतच जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने काळजी घेतली पाहिजे की ज्यावेळेस आपण खत टाकतोय त्यावेळेस आपलं खत रासायनिक न वापरता आपण गांडूळ खतासारखेच पर्याय अवलंबले पाहिजेत. सर, सर्वात महत्त्वाचं, आता थोडं व्यवसायाकडे येऊया. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर आहे ना, तर आपले जे शेतकरी, मला वाटत नाही की तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर ते 100% बाय करणारच, आपण आशा ठेवूया. सर्वात महत्त्वाचं, समजा एखाद्याला हा व्यवसाय चालू करायचा असेल तर कोणती काळजी घेतली पाहिजे? सर काळजी घेताना तर आपण जे खत निवडतो, खत आपण सिलेक्शन करतोय, तर ते 15 ते 20 दिवसानंतरचं किंवा 1 महिन्यानंतरचं खत पाहिजे. एकदम ताजं पण नकोय आणि जास्त जुनं पण कुजलेलं खत नकोय, जेणेकरून खत तयार होण्यास प्रॉब्लेम येतात. तर खत निवड ही एकदम महत्त्वाचं स्टेप आहे या प्रोडक्शनमध्ये. त्याचबरोबर आपण ज्यावेळेस बेड टाकतो, तर बेड टाकल्यानंतर बेडला प्रॉपर व्हेंटिलेशन होतंय का, खत तयार होण्यास प्रॉपर मॉइश्चर मेंटेन आहे का, खतामध्ये गरमपणा तर नाही आहे ना, गांडुळांना सर्वाइव्ह करण्यासाठी त्यांच्यासाठी प्रॉपर टेम्परेचर मेंटेन आहे का, याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपण वारंवार त्याला पाणी मारणं, त्याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं सर. आणि सर्वात महत्त्वाचं सर, समजा एखाद्याने गांडूळ खत बनवण्याचा प्रोजेक्ट चालू केला असं गृहीत धरू आपण, तर 1 लाख रुपये त्यांनी मिनिमम त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असं गृहीत धरू आपण. तर ओके 1 लाखाच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये सरासरी त्यांना किती प्रॉफिट जनरेट होऊ शकतं बरं तुमच्या या अनुभवानुसार? सर, 1 लाखाचं जर आपण फक्त शेणखतच जर घेतलं, तर 1 लाखाच्या शेणखतामध्ये जवळपास आपण त्याच्यातून 1,70,000 ते 1,80,000 रुपये प्रॉफिट कमवू शकतो. हा व्यवसाय चालू करण्यासाठी काय प्रशिक्षणाची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतं का? हा सर, याच्यात थोडं नॉलेज असणं महत्त्वाचं असतं. कारण काय होतंय, आजकाल फक्त ह्यो करतोय म्हणून आपण त्याचं बघून केलं, तर याच्यात ते छोटे छोटे जे बारकावे, जसं खत लवकर तयार होत नाही, गांडुळांना प्रॉब्लेम येते, गांडुळांची मर रोग होती, पाणी जास्त झाल्यामुळं गांडूळ टिकत नाही, तर हा प्रॉब्लेम येतोय. तर यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचं आहे आणि आपण ते प्रशिक्षण विनामूल्य आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. आणि माझा तर एकच सल्ला असतो शेतकऱ्यांना, तुम्ही घरच्या घरी, घरच्या शेतीपुरतं का होईना, घरी शेणखत, आपलं गांडूळ खत तयार करा. तर ज्यासाठी जे प्रशिक्षण, जे मार्गदर्शन लागेल, तर मी ते देतो सर. आणि सर्वात महत्त्वाचं सर, आज जे जर आपण विचार केला ना, आपल्या देशाचा असेल किंवा आपल्या स्टेटचा असेल किंवा आपल्या डिस्ट्रिक्टचा जर विचार केला आपण, तर अनएम्प्लॉयमेंट आहे ना भरपूर सारी वाढलेली आहे. बरोबर आहे. आज काय सिच्युएशन चालली आपल्याला माहितीच आहे. बरोबर. तर अशा युवकांना तुम्ही काय संदेश द्याल? आज आपण बघतोय मार्केटमध्ये जॉबची खूप कमतरता झाली आहे. आपण आत्ताच बघितलंय, पुण्यामध्ये हिंजवडीमध्ये एक कंपनी, IT कंपनी आत्ताच रिसेंटली बंद झाली. Yes, तुला. हा, त्याचबरोबर आपण खूप विद्यार्थी आहे का जे शिक्षण घेत आहे आणि शिक्षण घेऊन त्यांना जॉब भेटत नाही. तर त्यासाठी असा एक व्यवसाय, शेतीपूर्वक व्यवसाय सर, खूप मोठं पोटेन्शियल आहे मार्केटमध्ये. Yes. आज मी आता हा व्यवसाय करतोय, तर मी आता कमीत कमी एक 20 ते 22 लोकांना रोजगार प्रोव्हाइड करतोय. प्रेक्षकांनो लक्ष द्या, तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून असाल, जर तुम्हाला खत बाय करायचं असेल, गांडूळ खत, त्यासाठी सरांचा नंबर आपण स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्यवसाय जर करायचा असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्यायची असेल, त्यांचं प्रशिक्षण घ्यायचं असेल, तरीही ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला देत आहेत. त्यामुळं या व्यतिरिक्तही तुम्हाला काही माहिती घ्यायची असेल तर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरला फोन करा आणि अधिकची माहिती घ्या. आणि प्रेक्षकांनो, उद्योगमार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 25 ते 30 मिनिटामध्ये ना आपण कोणताच बिझनेस एक्सप्लोर करू शकत नाहीये, कारण आम्हाला
जेवढी इन्फॉर्मेशन आपण जर जास्त लॉंग व्हिडिओ बनवला ना तर तो जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. त्यामुळे एक व्हिडिओची लेंथ ठरलेली असते, त्या हिशोबाने आपण काम करतो. तुम्हाला कोणत्याही संदर्भामध्ये माहिती घ्यायची असेल तर माझाही नंबर असतो, सरांचाही नंबर दिलेला आहे, त्या नंबरला कॉल करा आणि बिंदास काहीही विचारू शकता तुम्ही. आणि तुम्हाला आता थोडंसं 2 मिनिटामध्ये ना आम्ही सरांचा फार्म दाखवणार आहोत. चला तर मग पाहूयात. तर आपण हे जे रॉ मटेरियल आहे, जसं शेणखत आपण एका जागेवर टेलरनी गोळा करतो, त्याचबरोबर बाहेर आपण हे बेड टाकून घेतो. तर हे बेड थंड होण्यासाठी आपण हे बाहेर बेड टाकून घेतो, पाणी मारून ते थंड करतो. हे पाणी मारून थंड झाल्यानंतर आपण हे बेड शेडमध्ये खाली बेड लावतो. तर हे बेड लावल्यानंतर आपण पाणी मारून परत थंड करून घेतल्यानंतर त्याच्यावर आपण गांडूळ कल्चर सोडतो. कल्चर सोडल्यानंतर आपण हे जे पाचरट आहे हे या बेडवर टाकून घेतो. ह्या बेडमध्ये कल्चर सोडलं, त्याच्यानंतर पाचरट टाकल्यानंतर याच्यावर पाणी मारत असतो. मॉइश्चर टेम्परेचर मेंटेन करत असतो, जेणेकरून गांडुळांची मररोग झाली नाही पाहिजे. तर आपण त्याचबरोबर ह्या बेडमध्ये पण आपण खत तयार करतो. हां, पण ह्या बेडमध्ये मला असा प्रॉब्लेम आढळला का ज्याच्यात व्हेंटिलेशन कमी होतंय आणि खर्च पण वाढतोय. आपण जे हे बेड केले हे विदाऊट खर्च म्हणजे कमी खर्चात आपण खत प्रकल्प चालू केलाय, जे मी सुरुवातीला बोललोय. तर हे बेड सुरुवातीला एक बेड घ्यायला आपल्याला खर्च जास्त येतोय, तर आपण बिना खर्च आपण ते बेडमध्ये चालू केलंय. तर हे खत तयार झाल्यानंतर आपण इकडं खत एका ठिकाणी गोळा करून घेतो. हे एका ठिकाणी खत गोळा झाल्यानंतर आपण या चाळण्याच्या सहाय्याने आपण हे खत चाळून घेतो. तर हे खत चाळल्यानंतर आपण भुसारी ॲग्रो या ब्रँडिंगने आपण खत भरतो. आणि हे खत पॅकिंग झाल्यानंतर आपण मार्केटसाठी 40 किलो त्याचबरोबर 1 किलोमध्ये तयार करतो. 1 किलोची ही पॅकिंग इथं चालू झाल्यावर इथं वजन करून ती पॅकिंग इथं पॅकिंग होती. आणि 1 किलोची हो हां, त्याचबरोबर आपलं इथून जे माल जातोय हे सगळं भुसारी ॲग्रो इथून माल आपण पोहोचवतोय. प्रेक्षकांना तुम्ही पाहिलं असेल सरांचा खूप कमी वेळेत आपण पूर्ण तुम्हाला शेड वगैरे सगळं दाखवलेलं आहे की गांडूळ खत बनवण्याची प्रोसेस कशा प्रकारे चालते. खूप आपण सोप्या आणि सोप्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सर्वांना आग्रहाची विनंती आहे, जर तुम्हाला गांडूळ खत जर विकत घ्यायचं असेल ना तर सरांकडून एकदा 100% तुम्ही बाय केलं पाहिजे. कारण सर स्वतः शेतकरी आहेत, शेती करतात, केलेली आहे. ॲग्रिकल्चर जरी झालेलं असलं तरी आजही शेती करत आहेत. आणि त्यांच्या शेतामध्ये त्यांनी जे प्रोडक्शन काढलेलं आहे ते एक्सपोर्टही केलेलं आहे बाहेरच्या देशामध्ये. त्यामुळं तुम्हाला त्यांच्या गांडूळ खतावर विश्वास ठेवायला काही हरकत नाहीये. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला गांडूळ खताचं प्रशिक्षणही घ्यायचं असेल तरी सरांच्या कंपनीला एकदा नक्की व्हिजिट करा. आणि असेच नवनवीन बिझनेस आयडिया पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत. तोपर्यंत जय हिंद.